परिसरामध्ये यावेळेला मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। थेट पाहूयात त्या ठिकाणची दृश्य। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्यापही जो आहे तो पूर्ण आणि तडीस गेलेला नसल्या कारणामुळे मराठा समाज आक्रमक झालेला आहे। मराठा ठोक मोर्चाकडून भोंगे प्रकरणाचा देखील विरोध केला जातोय आणि त्याच संदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय। सत्ताधारी विरोधकांनी तेढ निर्माण केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केलेला होता आणि त्याच संदर्भातला इशारा देत थेट मंत्रालयामध्ये धडक मारलेली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या या कार्यकर्त्यांनी आणि सदस्यांनी मराठा ठोक मोर्चाकडून सत्ताधारी विरोधकांनी तेढ निर्माण करू नये अशा प्रकारचा थेट इशारा दिलेला आहे। यावेळेला मंत्रालयामध्ये थेटपणे आपल्या मागण्या सादर करण्यासाठी ठिय्या आंदोलन करतानाची ही दृश्य लोकशाही न्यूजवर आपण यावेळेला पाहतोय। सुमेध साळवे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। सुमेध, यावेळेला मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे, थेट मंत्रालयामध्ये जाऊन धडक दिल्याचं बघतोय आणि ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी करताना दिसतोय। काय मागण्या करतात त्यावेळेला? नक्कीच विशाल, आपण पाहायला गेलं तर ज्या आझाद मैदान संभाजीराजेंनी आंदोलन केलं होतं, मराठा समाजाच्या ज्या विविध मागण्या घेत त्यांनी आंदोलन केलं होतं, मात्र त्या मागण्यांना पूर्तता देत जे आहे सरकारनं त्यावेळेस संभाजीराजेंना ते आंदोलन मागे करण्यासाठी आश्वासन देखील देण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याला अल्टिमेट 15 मार्च पर्यंत देण्यात आलं होतं। एकंदरीत त्या सर्व मागण्यांचा 15 तारखेपर्यंत आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू। मात्र आज 27 तारीख आहे आणि 27 तारखेपर्यंत ही ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या असं मत जे आहे ते क्रांती समन्वय समितीचं आणि त्याचबरोबर जी संभाजी महाराजांची कोर कमिटी हे देखील आता मंत्रालयाच्या सुमंत भांगे जे मंत्रालयामध्ये सामाजिक न्याय विशेष विभाग आहे यांचे जे विभागाचे सचिव आहेत यांच्या कॅबिनमध्ये सध्या हे सर्व मराठा समन्वयक जे आहेत ते आलेले आहेत आणि आंदोलन करतायत, हे आंदोलन करतायत। मुळात त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या की अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा त्याचबरोबर सारथीच्या संदर्भात देखील त्यांची मागणी आहे। सारथीमध्ये अद्याप आता 3 झालेल्या आहेत, मात्र एकूण 8 ज्या सारथी आहेत त्या 8 सारथी देखील 3 झालेल्या आहेत, मात्र त्या देखील झालेल्या नाही। विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संदर्भात देखील ज्या मागण्या होत्या त्या देखील झालेल्या नाहीत। ज्या धन्यवाद सुमेध दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जुई जाधव आमच्या प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत आहे। जुई, आपण पाहिलं तर थेट अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत मराठा समाज पोहोचल्याचं दिसतंय आणि मराठा आरक्षणाप्रश्नी हा मराठा समाज चांगलाच पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे। या अधिकाऱ्यांकडे काय नेमकी मागणी करण्यात येते? नक्कीच विचार जर आपण पाहिलं तर म्हणजे जे आहे ते आतमध्ये बसून ठिय्या आंदोलन करत त्यांच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या आता इथे मांडण्यात आपण त्यांच्यासोबतच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या बाजूने, काय सांगाल नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? आपण जर म्हणायला इथे विशालचा जर आपण इथे पाहिलं बघितलं तर मग काही महिन्यांआधी संभाजीराजे जे आहे ते देखील आंदोलनावरती बसले होते, मात्र त्या वेळेला जे आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जे आहेत ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या त्या मान्य करू, मात्र अजूनही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या नाही। त्यामुळे आज ते समन्वयक जे आहेत ते मंत्रालयामध्ये आतमध्ये ठिय्या आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी। विशाल सर, नक्कीच, मात्र अधिकाऱ्यांकडून नेमका कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? थेटपणे आपण दृश्य पाहतोय मुंबईतील मंत्रालयामध्ये असलेल्या कार्यालयातली आणि अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये थेटपणे मराठा समाज आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या यापूर्वीच्या मागण्या आणि त्यानंतर देण्यात आलेली आश्वासनं यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे। जुई, अधिकाऱ्यांची नेमकी काही प्रतिक्रिया या संदर्भातली मिळते का? आणि आक्रमक असलेल्या मराठा समाजाचे हे बांधव नेमकं काय त्यांच्याशी यावेळेला चर्चा करताना दिसतात? पाहू शकतो जिथे आंदोलन चालू आहे तिथून अधिकारी देखील सगळे जो समन्वयक आहे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करू, मात्र थोडा वेळ द्या। मात्र हे जे सगळे समन्वयक आहेत इथे चांगलेच आक्रमक खर्च झाले दिसून येतात की या आंदोलन त्यांनी मांडले। कारण ज्या वेळेला संभाजीराजे यांचं उपोषण सुरू होतं त्यावेळेला सगळ्या मागण्या तुमच्या पूर्ण करू आणि वेळ देखील दिली गेली होती, मात्र त्या वेळेमध्ये त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही यासाठी आक्रोश दिसून येतात आणि वारंवार असे पाहू शकतो की जे मुख्य ते देखील सांगत आहेत अधिकारी, तुम्ही आश्वासन देतो की ते सल्ला देत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील ही बैठक झाली आहे, मात्र त्या बैठकीमध्ये जे निर्णय होतील त्या कॅबिनेट समोर देखील हे विषय सादर केलेले गेले आहे आणि त्यामुळे नंतर जो काही निर्णय होईल
तो निर्णय जो होईल त्यावेळेला नंतरच तुमचा जो निर्णय आहे तो दिला जाईल अशा प्रकारची नक्कीच जुई, त्या ठिकाणी असलेल्या आंदोलकांशी बोलण्याची शक्यतो अर्जी आहे ती तुम्ही तयारी ठेवा. त्याचबरोबर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आम्ही आपल्याकडून जाणून घेऊ. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. तर मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांच्या थेट दालनामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय. मराठा क्रांती मोर्चानं थेट मंत्रालय गाठलं आणि मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मराठा बांधव पोहोचलेले आपण बघतोय. राज्य सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं हे आंदोलन करत असल्याचं कळतंय. संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता हा मूळ मुद्दा आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव जे आहेत त्यांच्या दालनामध्ये सुरू असलेलं आपण आंदोलन बघतोय. सुमंत भांगे यांच्या दालनामध्ये सुरू असलेलं हे आंदोलन मराठा समाजाचे बांधव करताना दिसून येत आहेत. मराठा समाज हा चांगलाच आक्रमक झालेला होता. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत त्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळेला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनं केलेली होती. मात्र यावेळेला थेट गाठलेलं मंत्रालय आणि मंत्रालयामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत आता मराठा समाज जाऊन पोहोचलेला आहे. यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची कुठलीही पूर्तता आमच्यासाठी केली जात नसल्यामुळे त्यांनी आपली नाराजी मान्य करत असताना आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आपण ठिय्या मारून बसणार असल्याचं देखील आंदोलक यावेळेला सांगताना दिसत आहेत. तर अधिकारी आपल्या परीनं हे संपूर्ण प्रकरण हाताळण्याचा जरी प्रयत्न करत असले तरी देखील मात्र आंदोलकांची संख्या ही सर्वाधिक आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचे असलेले हे सर्व कार्यकर्ते आपल्या मागण्यांवरती या क्षणाला तरी ठाम आहेत. आणि या क्षणाला ठाम असताना एका बाजूला नारेबाजी तर दुसरीकडे तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न आणि आपल्या मागण्या कशा प्रकारे मान्य करून घेता येतील यासाठीचे प्रयत्न करत असतानाचे ही दृश्य थेट मंत्रालयातनं आपण लोकशाही न्यूज चॅनलवर पाहतो आहोत. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा भिजत घोंगडं होत चालल्याचं दिसतंय. यापूर्वी काढण्यात आलेल्या आजपर्यंतचे शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेले मोर्चे असतील, सत्ताधारी कुणी असू दे त्या सत्ताधाऱ्यांना आजपर्यंत केलेली विनवणी आणि त्या विनवणीच्या माध्यमातून मिळालेली फक्त कोरडी आश्वासनं, त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चाचे हे सर्व सदस्य चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय. आणि संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आपण मंत्रालयामध्ये या दालनामध्ये जाऊन पोहोचल्याची प्रतिक्रिया यावेळेला देत असतानाची दृश्य आपण पाहतोय. ओपिनियन मागवलं, तोंडी ओपिनियन मागवलंय आणि त्याचं तोंडी उत्तर अशा प्रकारे दिलं जातं. मुख्यमंत्र्यांनी दिलेले अधिकारी हे अधिकारी धुडकावत आहेत आणि जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती आत्महत्येची वेळ हे आणतायत. जोपर्यंत एक म्हातारी जर का झुकेंगा नाही म्हणत तोपर्यंत तिकडे मुख्यमंत्री पोहोचतात. आमचे विद्यार्थी मेल्यानंतर येणार आहेत का? जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत बसणार आम्ही इथे. एक महाराष्ट्रात दुसरे प्रश्न नाही आहेत का? मुख्यमंत्री ही 40 वर्ष झाली या लोकांना, 4 हजार विद्यार्थी आहेत, नियुक्त्या झाल्यात तरी येत नाहीत. आणि एक म्हातारी झुकेंगा बोलले की तिथं पोहोचतात. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय त्यांना जरा हे नाहीये. आज तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्यांना विनंती होती. मुख्यमंत्र्यांनी ज्या छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनामध्ये त्यांनी उपोषण सोडायला लावलं आणि 1.5 महिन्याने 2 महिन्याने ही अवस्था आहे. कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाहीये. कुठल्याही प्रकारच्या मराठा समाजाचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. 14 मागण्या होत्या फक्त खेळवायचं काम चाललंय. महत्वाच्या मागण्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या आणि सारथीच्या बाबतीत विद्यार्थी जे 3-4 हजार विद्यार्थी आहेत त्याच्या बाबतीत मराठा समाजाने जे आंदोलन केलं होतं छत्रपती संभाजीराजांनी यांनी ओपिनियन मागवलंय पटवालिया साहेबांना आणि तोंडी ओपिनियन मागवलंय. तोंडी ओपिनियनच्या वरती त्यांनी ओपिनियन उत्तर दिलं की ह्यांना घेऊ शकत नाही आणि मग मंत्री कुठलाही धास्ताव होत नाहीये. हे जाणीवपूर्वक चाललंय. सर्व अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक चाललेलं आहे. मंत्री की कंटेंट झाला तरी चालन आणि तो कंटेंट आम्ही आमच्या अंगावरती घेऊ. या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या म्हणून सांगतात. एका ठिकाणी मंत्री महोदय काय सांगतात की होईल तो कंटेंट घ्यायला तयार आहे, पण त्या 2014 आणि 2019च्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या. मग आज 2 महिने निघून गेलेले आहेत तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना नियुक्त्या का नाही? आज फक्त ती एक महिला आजी झोकेगा नाही म्हटले आणि सरकारला वाचवण्यासाठी तिने काम केलं तर तिच्याकडे जाऊ शकतात. तर त्या बाबतीमध्ये मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संभाजीराजेंचं आंदोलन सोडायला आलेल्या मंत्र्यांना हे प्रश्न दिसत नाहीत का?
यांनी मागण्या मान्य कराव्यात, त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. टाइम एकही टाइम पाळलेला नाही, कुठलाच टाइम पाळलेला नाही. इथून पुढे या, पुढे या, 2 महिने. अक्षरशः त्यांना जो टाइम दिलेला होता त्यांनी 1 महिन्याचा टाइम आम्ही दिलेला होता. आम्ही 15 मार्च पर्यंत सोडवतो असं म्हणलेले, एकही मागणी आजपर्यंत मान्य झालेली नाहीये. संपूर्णपणे मराठा समाजाचा घात केलेला आहे. आणि आम्हाला आता विचारायचंय, मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचंय, फक्त त्या झुकेंगा म्हणून म्हणलेले त्या आजींकडे तुम्ही जाता. आज तुम्ही या मराठा समाजाच्या विद्यार्थी आत्महत्या करायची वेळ आले, त्यांच्यासाठी तुम्ही येतायत का नाही हेच आम्हाला बघायचंय. आम्ही शांततेच्या मार्गाने इथं फक्त बसलोय आणि जोपर्यंत मुख्यमंत्री इथे येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीये. जोपर्यंत मुख्यमंत्री येणार नाही तोपर्यंत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने यांनी मतं मागितली, त्यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे हे आझाद मैदानाला आंदोलनाला बसले होते आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व मराठा समन्वयक आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही चर्चेला गेलो होतो. मुख्यमंत्री होते, अजितदादा होते, वळसे पाटील होते, एकनाथ शिंदे साहेब होते. यांनी आम्हाला 15 दिवसामध्ये ज्या उपोषणामधल्या 7 मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही 15 दिवसामध्ये सोडवतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं होतं. परंतु आज 2 महिने झालेत. त्यामुळे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं घेतले त्या छत्रपती संभाजी महाराजांना देखील या राज्य सरकारने फसवलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज इथं ठिय्या देत आहोत आणि समाजाला पण आम्ही विनंती करत आहोत की आपल्याला या राज्य सरकारने फसवलेलं आहे आणि या फसवलेलं असल्यामुळे आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत आमच्या 7 मागण्यावर हे सरकार निर्णय घेत नाही. या भांगे साहेबांनी त्याची जबाबदारी घेतली होती सर्व, परंतु भांगे साहेब देखील आम्हाला उडवडीची उत्तर देत असल्यामुळे आम्ही या दालनामधलं आम्ही दालन सोडणार नाही. वारंवार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, यांच्याकडे वारंवार पाठपुरावा आम्ही केलेला आहे. आमच्या नवीन मागण्या नाहीत, ज्या संभाजीराजांना सारथीचे 8 उपकेंद्र, पहिली मागणी होती आमची सरकारचे 8 उपकेंद्र 15 मार्च पर्यंत हे अस्तित्वात येणार. दुसरी मागणी होती रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणार. तिसरी मागणी होती अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचं पुनर्गठन करून त्याला भरीव तरतूद देणार आणि संचालक मंडळ अस्तित्वात आणणार. 5वी मागणी होती 23 वसतिगृहांचं गुढीपाडव्याला उद्घाटन होणार. आणि त्याच्यानंतरची मागणी होती की हायकोर्टामध्ये कोपर्डी केसचं विश्लेषण करून ती केस चालू तात्काळ मेन्शन करून चालू करणार. आणि याच्यानंतर पंजाबराव देशमुख वसतिगृह हे सारथीला हस्तांतरित करून ते चालू करणार. हे अशा आणि गुन्हे, सर्व गुन्हे मराठा क्रांती मोर्चामध्ये दाखल झालेले होते, ते गुन्हे आम्ही मागे घेऊ असंही आश्वासन त्याच्यात दिलतं. आणि वळसे पाटील साहेबांनी स्टेजवरती येऊन जे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने जे प्रश्न दिलते आणि त्याचे उत्तर स्टेजवरनं त्यांनी डिक्लेअर केले आणि संभाजीराजांना विनंती केली की आज तुमचं उपोषण मागे घ्या. त्याच्यानंतर सर्व समन्वयकांनी तिथं भेटल्यानंतर आणि सर्वात महत्वाचं की नियुक्त्या 2014 पासून 2019च्या ज्या नियुक्त्या होत्या त्या 1360 विद्यार्थी, सध्या 1360 विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या ह्या तात्काळ 15 तारखेपर्यंत सोडू. आणि तिथं मंत्रिमंडळाने स्पेसिफिक सांगितलं होतं की कोर्टाचा काही कंटेम्प्ट झाला तर आम्ही घ्यायला तयार आहेत, पण अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, कडक सूचना दिल्या त्या की तुम्ही हा रिपोर्ट बनवून 15 तारखेपर्यंत सबमिट करा, यांची सुपरन्युमरी किंवा विशेष बाब म्हणून आम्ही नियुक्त्या देतो. ही सर्व मागण्या तिथं स्टेजवरती बोललेल्या आहेत. त्याच्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतलेले आणि आम्हाला 15 तारखेला आम्ही आलो होतो मागच्या महिन्यात. 15 तारखेला काही यांच्याकडनं झालं नाही. 15 तारखेपासून 3 वेळेस आम्ही इथं मंत्रालयात येऊन गेलोय, फॉलोअप घेतलेला आहे. त्या फॉलोअपमध्ये दरवेळेस तेच उत्तर मिळतंय की हे काम चालू आहे, पुढच्या महिन्यात या, पुढच्या 4 तारखेला या, पुढच्या 2 तारखेला या. हे आणि फसवत आहे. छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणातून ह्या मागण्या बाहेर आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची फॉलोअप होते याच्यामध्ये. आणि याच्यावरती या सरकारने आज बी आम्हाला फसवलेलं आहे. आज बी आम्हाला कागद दाखवत आहेत की इकडे फाईल गेली, एक जेडीला फाईल गेली नियुक्त्या, आणि त्याच्यानंतर 241 पदनिर्मिती करणार होते सारथीसाठी, त्याची ही फाईल इथंच अडकून पडलेली, जागेची फाईल मंत्रालयात अडकून पडलेली. कुठलाही प्रश्न आमचा, औरंगाबादची एक जागा सोडली तर कुठलाही प्रश्न इथं सुटलेला नाहीये. आम्ही जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. हे आंदोलन आहे आमचं. तर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नसल्याचं, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आजीबाईंसाठी वेळ काढला मात्र आमच्यासाठी त्यांना वेळ नसल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांवरती त्यांनी केलेली आहे. राजेंद्र कुंजीर आहेत यावेळेला आपल्याबरोबर.
मराठा क्रांती मोर्चाचे. आपण या प्रतिक्रिया ऐकल्या असतील. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आज मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये सुरू असलेलं आंदोलन यावेळेला आपण पाहताय. राजेंद्र कुंजीर, नेमके कुठल्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत? ज्या अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आंदोलन सुरू आहे त्यांनी मात्र याची कुठलीही दखल न घेता पावलं न उचलल्याचा आरोपही या ठिकाणचे काही कार्यकर्ते करताय. काय नेमकं आपलं म्हणणं आहे यावर? असं आहे की हे सरकार ज्या वेळेला स्थापन झालं तेव्हापासून या सरकारने सारथी पूर्णपणे वर्ष सव्वा वर्ष बंद अवस्थेत होती. या सरकारच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ सुद्धा बरखास्त करून ते सुद्धा अधांतरी ठेवलेलं आहे. त्याच्यावरती देखील निर्णय होत नाही. फक्त हे सरकार काय करतंय की समोर कुणी आलं आंदोलन केलं तर तेवढ्यापुरतं निधी जाहीर करतंय, परंतु निधी हा जाहीर करून उपयोग नाही. निधी हा प्रत्यक्षात त्यावेळेला ज्यावेळेला तरतूद करून खर्च होईल त्यावेळेला त्या निधीचा विनियोग झाला असं समजतो आम्ही. त्यामुळं ह्या सरकारने मराठा समाजाला निव्वळ म्हणजे त्यांच्या तोंडाला पानं पुसलेत आणि जे विद्यार्थी MPSCच्या आणि विविध नियुक्त्यांच्या संदर्भात वेटिंगवर आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी हाल करून ठेवलेला आहे. आणि या सरकारने या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मी त्या सरकारचा निषेध व्यक्त करतो. आणि या सरकारने कुठलीही कामं होत नाहीत. यांचे हेवे दावे चालू आहेत. एकमेकावरचे आरोप आणि एकमेकावरचे ज्या काही आरोप होत आहेत त्याची उत्तरं देणे याच्यात यांचा वेळ जातोय. समाजाचं काय चाललंय किंवा जनतेला काय सोसावं लागतंय हे त्यांना समजत नाहीये. त्यामुळे या सरकारने राजीनामा द्यावा. आणि हे सरकार कुठल्याही कामाचं राहिलेलं नाही. या सरकारने काही विशेष प्रगती अशी केलेली नाही. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही वारंवार आंदोलन करणे आणि आंदोलन एवढंच आमच्या वाट्याला ठेवलेलं आहे. त्यामुळे या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. नक्कीच. अगदी काही क्षणांपूर्वीच फोनवरती बोलत असलेले जे या दालनातले अधिकारी आहे ते उठून बाहेर गेलेले होते. कोणाशी तरी फोनवरती त्यांनी चर्चा केलेली आहे आणि फोनवरती चर्चेनंतर तरी आता कुठल्या प्रकारचं ठोस आश्वासन मिळतं का याचं थेट प्रक्षेपण आपण लोकशाहीवरती यावेळेला पाहतोय. राजेंद्र कुंजीर, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल. यापूर्वी संभाजीराजेंचं सुरू असलेलं आंदोलन मागं घेण्यासाठी देण्यात आलेलं आश्वासन आणि त्याचा झालेला इव्हेंट अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेला होता. मात्र आज या घडीला तुम्हाला देण्यात आलेली डेडलाईन किती होती? त्या डेडलाईन नंतर कुठल्या मागण्या मान्य करणार होते असं सांगण्यात आलेलं होतं. आणि ज्या अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये यावेळेला सुरू असलेलं आंदोलन आहे त्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत समाजाला कुठलं उत्तर दिलेलं आहे का? त्यांची डेडलाईन पाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, ते पाळूच शकत नाहीत. कारण हे तीन पक्षाचं सरकार आहे. त्या सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत ते कुठल्याही परिस्थितीत ऑफिसमध्ये येऊन कुठल्याही विषयावरती जे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ती करू शकत नाहीत आणि त्यांच्याकडनं हे होत नाही. त्यामुळं या सरकारमध्ये ज्या पक्षांची अस्वस्थता आहे ती अस्वस्थता आम्हाला भोगावी लागत आहे. हे या आमच्या समाजाचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीचं सरकार आमच्या वाट्याला आलंय आणि आमचं जे आरक्षण मिळालेलं होतं ते सुद्धा यांना टिकवता आलं नाही. किंवा आता जे गेलेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये काय करता येईल आणि आरक्षण याच्याविषयी समाजामध्ये अतिशय मोठा असंतोष आहे आणि तो उद्रेक कुठं कसा व्यक्त होईल हे मी सांगू शकत नाही. परंतु या सरकारने या समाजाचा किती अंत बघायचा आणि हे आम्हाला आता तर आम्ही हे सरकारचं काही म्हणजे अपेक्षा सरकारकडनं करूच शकत नाही काय. त्यामुळे हे सरकार आहे ना हे अस्तित्वात न राहिलेलं बरं अशी आमची एक धारणा झालेली आहे. नक्कीच सरकार समाजाचा अंत पाहतोय का असा सवाल उपस्थित करतात मराठा समन्वयक राजेंद्र कुंजीर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.